एक स्वर्गीय अनुभव पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। हॅलो नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आज एवढ्या सकाळी ब्लॉग बनवण्याचे कारण आहे कारण आज सकाळी खूपच म्हणजे पहाटे 3:30 पावणे 4 वाजता गडगडाटासह वादळी वाऱ्यासह थोडासा पाऊस झालेला आहे। त्यामुळे मी आज बाहेर आम्हाला फिरायला जाताच आलं नाही, त्याच्यामुळे मी टेरेसवरतीच फिरायला येणं पसंत केलं कारण झोपच झाली नसल्यामुळे राजे उठलेच नाहीत। त्यामुळे म्हटलं चला आज टेरेसवरती छान हवा पण आहे, थंड, त्यामुळे छान वाटत आहे। त्यामुळे आज टेरेस वॉकच। सकाळ झाली तेव्हा आमचा नेहमीचा मॉर्निंग वॉकचा प्लॅन होता, पण झोप व्यवस्थित न झाल्यानं तो प्लॅन कॅन्सल करावा लागला। पण कधी आपण जे प्लॅन करतो ते होत नाही कारण निसर्गाने आपल्यासाठी त्याहून सुंदर काहीतरी प्लॅन केलेले असते। आता टेरेसवर आले आणि खरं सांगते, या क्षणी मला असं वाटतंय की मॉर्निंग वॉकला न जाण्याचा निर्णय योग्यच होता। इथे आल्यावर सर्वात आधी जाणवली ती थंडगार हवा। पहाटेच्या वादळानंतर वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे। हवेत एक वेगळीच ताजेपणा अनुभवायला मिळाला। समोरचे डोंगर हलक्या धुक्यात आणि ढगांमध्ये अर्धे लपलेले दिसत आहेत। झाडं पावसाने धुवून निघाल्यासारखी हिरवीगार वाटत आहेत। संपूर्ण वातावरण इतकं सुंदर आहे की काही क्षण मी फक्त शांतपणे वॉक करत हे दृश्य अनुभवणार आहे। दरम्यान माझं लक्ष काही पक्ष्यांकडे गेलं। ते पक्षी थोडे अस्वस्थ वाटत होते। त्यांना पाहून मनात थोडी हुरहुर तर निर्माण झालीच। आपण वादळ अनुभवतो आणि घरात सुरक्षित असतो, पण या छोट्या जीवांवर त्यांचा किती परिणाम होत असेल याचा विचारच आपण फारसा करत नाही। पण त्याच वेळी त्यांना पुन्हा भरारी घेताना पाहून वाटलं की निसर्गाने प्रत्येक जीवाला संकटातून बाहेर पडण्याची ताकद दिलेली आहे। काही पक्षी आकाशात गोल गोल फिरत होते, काही ठिकाणी बसून स्वतःला सावरत होते। त्यांना पाहताना मला एक गोष्ट जाणवली, आयुष्यात कितीही वादळं आली तरी पुन्हा उभं राहायचं, पुन्हा भरारी घेण्याची तयारी ठेवायची। हेच निसर्ग आपल्याला रोज शिकवत असतो। मी बराच वेळ टेरेसवर घालवला। ना गडबड ना कोणता आवाज, फक्त थंड हवा, हिरवीगार डोंगर, पक्ष्यांचे आवाज आणि ढगांमधून डोकावणारा सूर्य। भयंकर गरमीनंतर आता पाऊस पडलाय, त्यामुळे छान वाटत आहे। वातावरण एकदम थंड झालेलं आहे, छान हवा सुटली आहे आणि शांतता आहे। जेवढं वादळ वारं पहाटे सुरू होतं ते आता एकदम असं शांत झालं एकदम। आणि परंतु आम्हाला तर छान वाटत आहे, पण हे पक्षी पाहू शकता असे बसलेले तुम्ही। एक मिनटं, हे पहा, इथे एक बसलेला आहे, हे पहा इथे। ही पहा हिरवीगार आंब्याची झाडं, खूप छान हिरवाई आहे आणि सकाळी हे सगळं पाहून मन खरंच खूप प्रसन्न होत होतं। खूप छान वाटत होतं। आज वॉकला नाही गेलो, पण टेरेसवर येऊनही छान वाटत होतं। ते पहा किती स्वर्गीय दृश्य आहे। संपूर्ण आकाश ढगांनी भरलेले आहे आणि इतरत्र कुठे सूर्यप्रकाश नाही, पण ढगांमधून एक सोनेरी ज्योत थेट मंदिरावर पडत आहे। असं वाटतंय की निसर्गाने त्या मंदिरावर स्पॉटलाईट टाकली आहे। आपण अनेकदा पैसे खर्च करून सुंदर ठिकाणी फिरायला जातो, पण आपल्या आसपासच निसर्गाची सुंदर जादू पाहायला विसरून जातो। ढग हळूहळू पुढे सरकत आहेत, सूर्यकिरणांचा आकार बदलत आहे, पण मंदिरावर पडणारा प्रकाश त्या दृश्याला अजूनच सुंदर बनवत आहे। मी अशी दृश्य फक्त पिक्चर किंवा मालिकांमधून पाहिली होती, पण मी आज प्रत्यक्षात असं दृश्य पाहते। पहा ना, किती छान सूर्यप्रकाश त्या मंदिरावर येत आहे ढगातून। आजचा मॉर्निंग वॉक तर झाला नाही, पण हे सुंदर दृश्य पाहून
मन तर खरंच खूप प्रसन्न झाले. असं वाटतं इथून खाली जायलाच नको, इथेच रेंगाळत राहावं, इथेच थांबून जावं. हवा ही इतकी थंड सुटली की एवढ्या उकाड्यानंतर, पाऊस पडल्यानंतर एवढी छान सकाळ आणि एवढी थंड हवा आल्हाददायक आहे. हा माझा सकाळचा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. किती थांबा असं वाटलं तर आता खाली जावंच लागणार आहे, कारण नाश्ता, चहा, स्वयंपाक सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे आता खाली जाणं गरजेचं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.